नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या वर्गातील शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी तयारी करत आहोत. तर आज मी इयत्ता 5वीसाठीच पण मंथनचा जो शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी उपयोगाला येऊन जातील. तर बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, प्रश्न क्रमांक 26वा चालला आहे बुद्धिमत्तेचा. त्याच्या आधी 1 ते 25 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला विषय इंग्रजीसाठी आहेत ते. तर आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहत आहोत. तर बघा, 26वा प्रश्न 26 पासून 75 पर्यंत म्हणजे टोटल 50 बुद्धिमत्तेचे प्रश्न मंथनसाठी आहेत. तर हे 50 प्रश्नामधलेच आपण काही प्रश्न सोडवून घेऊयात. तर बघा, 26व्या प्रश्नापासून चालू करूयात आपण. कर्तव्यनिष्ठ ज्ञानप्रिय क्षत्रिय योद्धा सज्जनास प्रिय असतो या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत? तर याच्यामध्ये आपल्याला बघूयात किती जोडाक्षर. कर्तव्यनिष्ठ, तर बघा रफार दिलेले जे अक्षर आहेत, त वर रफार आहे 1, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर व्य, व आणि य जोडून आलेला आहे. त्याच्यानंतर ष्ठ तिसरा. त्याच्यानंतर ज्ञान प्रिय, ज्ञा हा एक अक्षर आलेला आहे. प्रिय, प्रिय एक शब्द अक्षर आलेला आहे. क्ष, त्याच्यानंतर त्रि हे एक अक्षर येणार आहे. धा, ध ला द जोडलेला आहे. स, ज ला ज जोडलेला आहे. आणि परत प्रि, अशा प्रकारचे अक्षर आले. तर त्याच्यातलं बघा, जे रफारयुक्त अक्षर असतील ते सर्व जोडाक्षरे येतील. त्याच्यानंतर पोट फाडलेले, प ला पोट फाडून आले प्रि, हे अक्षर एक येतील जोडाक्षर. आणि 2 अक्षर मिळून ष्ट असेल तर श आणि ट जोडून आहे. ज ला ज आहे, ध ला ध आहे. तर याच्यामध्ये बघा, त, व्य, ष्ठ, ज्ञ, प्रि, स्त्री, धा, ज आणि प्रि हे अक्षर काय आले आहेत? जोडाक्षर आहे. तर त्याच्यामध्ये बघा, एक मात्र घोळ होतो, तो म्हणजे मराठी अक्षरामध्ये श्र, क्ष, ज्ञ आणि त्र ही अक्षरे जी आहेत ती 4 ही जोडाक्षरे आहेत. लक्षात ठेवा, जोडाक्षरे आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवूनच घ्यायचं आहे. तर याच्यानुसार आपल्याला इथं बघा, क्ष आलेला आहे आणि त्र आलेला आहे. त्र, क्षत्रिय. तर अशा पद्धतीने आपण इथून पाहूयात. बघा किती अक्षर आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मोजपट्टीला कंपास म्हटले, कंपासला कोनमापक म्हटले, कोनमापकाला कर्कटक म्हटले व कर्कटकाला पेन्सिल म्हटले. तर कोनाचे माप मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? तर सगळ्यात महत्वाचं आधी आपल्याला माहित असलं, कोनाचं माप जे आहे ते कशाने केलं जातं? तर ते कोनमापकाने. काय? कोनमापकाने केलं जातं. मग कोनमापकाला काय म्हटले आहे? कोनमापकाला कर्कटक म्हटले आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो कोन मोजायचा आहे तो वापर करण्यासाठी कर्कटक हे साहित्य वापरलं पाहिजे, म्हणून उत्तर येईल कर्कटक. त्याच्यानंतर पुढे बघा, सोबतची व्हेन आकृती काळजीपूर्वक पहा, त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं पर्यायातून निवडा. कोणत्याही फक्त 2 भौमितिक आकृत्यात असलेल्या अंकांची बेरीज, म्हणजे कोणत्याही 2 भौमितिक आकृत्यांच्या अंकांची बेरीज व फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज. म्हणजे चित्रात तुम्हाला स्पष्ट दिसते की हा वर्तुळ आहे. तर हे वर्तुळ त्रिकोणामध्ये पण आलेलं आहे आणि चौकोनामध्ये, आयतामध्ये पण आलेलं आहे. तर वर्तुळ अधिक त्रिकोण याच्यामध्ये आलेली संख्या 3 आहे आणि आयत आणि वर्तुळामध्ये आलेली संख्या 6 आहे. तर हे 2 भौमितिक आकृत्यामध्ये येणारी संख्या येईल 3 आणि 6. आणि फक्त एका आकृतीत येणारी संख्या कुठली आहे? 9 आहे. तर संख्या 9 ही एका आकृतीमध्ये बसणारी अंकबेरीज आहे आणि
3 आणि 6 दोन आकृत्यामध्ये, भौमितिक आकृत्यामध्ये बसणारी बेरीज आहे. तर प्रश्न परत एकदा वाचूयात आणि मी तुम्हाला आकृती परत झूम करून दाखवते. कोणत्याही फक्त 2 भौमितिक आकृत्यात, कोणत्याही 2, मग चौकोन असेल, त्रिकोण असेल, वर्तुळ असेल, असलेल्या अंकांची बेरीज, अंकांची म्हणजे आपल्याला दिलेल्या 2 आकृत्यातल्या अंकांची बेरीज व फक्त एकाच आकृतीत, सिंगल आकृतीमध्ये असलेल्या अंकांची बेरीज याच्यातील फरक किती आहे म्हणून सांगितलं. आकृती मी थोडीशी झूम करते तुमच्यासाठी. तर याच्या आकृतीमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसते की आधी आपण काय करूयात, मध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज शोधूयात. आता आपण थोडंसं साईडला करते मी याला, बघा, आणि संख्या मांडून घेऊयात आपण याच्यातली. दिसतंय? आता मी संख्या मांडून घेते आकृतीमध्ये. बघा, चित्र व्यवस्थित पहा आकृत्यांचं. ह्या चौकोनामध्ये इथं पहिल्यांदा पहा 4 ही एक संख्या येते. 2 आकृत्यांमधली, 2 आकृत्यामधली संख्या कोणकोणती आहे? 4 अधिक, बघा, त्रिकोण आणि वर्तुळामधली 3, परत वर्तुळ आणि चौकोन आयातामधली 6. आता परत आयात आणि चौकोन आहे हा. पण बघा इथं लक्षपूर्वक बघा, हा चौकोन प्लस आयात आणि ही जी कडी दिसतीये ती भौमितिक आकृती, याच्यामध्ये 1 आहे. म्हणजे आकृत्यांची संख्या किती झाली भौमितिक आकृत्यांची? 1, 2 आणि ही कडी 3. म्हणजे आपल्याला 3 भौमितिक आकृत्यातली संख्या सांगितलेली नाही, म्हणून फक्त आपल्या किती येईल? आपल्याला फक्त 4 अधिक 3 अधिक 6 टोटल बेरीज येईल आपल्याला 7 आणि 6 13 येईल. प्लस बघा, एकच आकृती असेल तर एक आकृती याच्यातील संख्या बघा किती येते चित्रात पहा. 5 चौकोनामधली, इथे 2 वर्तुळातली 1, 9 प्लस इथे 7. एक घेता येणार नाही इथलं, आपल्याला 3 आकृत्यामध्ये आहे, सिंगल आकृतीमधलं किंवा एकाच भौमितिक आकृतीमधली संख्या पाहायची आपल्याला. तर बेरीज येईल 5 अधिक 2 7 होतील, अधिक 9 आणि 7 16 होतील, बरोबर येतील 7 आणि 16 23 होतील. 23 अधिक 13, तर याच्यातील जो फरक आहे, फरक जो आहे तो 10 येईल. तर याचा पर्याय क्रमांक जो आहे तो 10 दिसतोय, तो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 1, कोणती वासंतीला पूर्वापेक्षा जास्त पण दिव्यापेक्षा कमी गुण मिळालेले आहेत? तर या प्रश्नामध्ये मी एक छोटी ट्रिक काढलेली आहे. बघा काय दिलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये. ही जी आहे वासंती आहे, वासंतीला पूर्वापेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. तिच्यासाठी एक दांडी काढूयात. पूर्वापेक्षा जास्त आहेत म्हणजे पूर्वाला का आहेत? कमी गुण आहेत. छोटी दांडी काढूयात तिच्यासाठी. बेस काढून घेऊयात एक रेषेचा. ही का आहे? पूर्वा आहे. पूर्वापेक्षा वासंतीला जास्त गुण आहेत, पण दिव्यापेक्षा कमी आहेत. कुणाला? वासंतीला. म्हणून दिव्याला वासंतीपेक्षा का आहेत? जास्त गुण आहेत. ही झाली दिव्या. आता बघा, गौतमीला पूर्वाच्या दुप्पट गुण आहेत. पूर्वा कुठे आहेत? दुप्पट, पण वासंतीपेक्षा कमी. म्हणजे इथे वासंती आहे, वासंतीपेक्षा थोडे कमी ही वासंती आहे, हिच्यापेक्षा कमी पण पूर्वापेक्षा जास्त. याचा अर्थ यांच्या दांड्या थोड्याशा मोठ्या कराव्या लागतील आपल्याला. तर हिच्यापेक्षा हे दुप्पट गुण आहेत असं मानूयात. ही कोण आहे? गौतमी. गौतमी आहे ही. त्याच्यानंतर बघा, रियाला दिव्यापेक्षा, म्हणजे इथे दिव्या आहे, दिव्यापेक्षा कमी गुण आहेत म्हणजे इथे आहेत. तर म्हणजे रिया इथे कुठेतरी असेल, दिव्यापेक्षा कमी गुण आहेत म्हणजे इथे कुठेतरी आहे. एकतर वासंती बरोबर असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. तर सर्वात जास्त गुण कोणाला आहेत? तर बघा, ही दांडी दिसतीये तुम्हाला, सगळ्यात जास्त कुणाची आहे? दिव्याची. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिव्याला सर्वात जास्त गुण दिसून येतील, म्हणून पर्याय क्रमांक जो दिव्याचा आहे तो 1 आहे, ते उत्तर येईल. तर अशा पद्धतीने असे प्रश्न जर आले तर तुम्ही दांड्या काढून त्याचा बेस
तयार करून उत्तरे काढू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशीच्या तशी दिसणार नाही? बघा, OXO. तर आपल्याला बघा प्रश्नामध्ये OXO तर आरसा ह्या बाजूला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही डाव्या बाजूला जी आहे ती आकृती आपल्याला OXOच दिसेल. तर बघा MNM WAWTVT ह्या आकृत्यामध्ये फक्त पर्याय क्रमांक 2 ही आकृती आरशात जशीच्या तशी दिसणार नाही. तर ती आकृती कशी दिसणार आहे आपल्याला ती बघूयात. MNM तर आरसा आहे हा. तर हे M इथं आहे तसं उमटेल. परत हे M इकडून दांडी येण्याच्या ऐवजी N हे इकडून दांडी येईल आणि M आहे तसं उमटेल. तर फक्त पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. बाकीचे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 तुम्ही आरशात पाहू शकता. याला प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. आकृत्या दिसत आहेत तुम्हाला. खालील आकृत्यात असलेल्या संख्यातील गणितीय संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा म्हणून सांगितले. बघा आकृतीमध्ये झूम करून दाखवते मी. 2, 3, 5 आणि इथं काय आहे 50 आहे. 4, 2, 1 35 आहे. बघा आता इथं संबंध जोडूया, त्यांची बेरीज करूयात. 2 आणि 3 5 आणि 5 10 गुणिले 5 करूया. 10 5 50. बघूयात आता येते का आपल्याला. सेम ॲज इट इज पुढच्या आकृतीत पाहूयात. 4 आणि 2 किती येते पाहूयात आपण. 1. 4 आणि 2 यांची बेरीज जी आहे ती 6 आणि 1 7 5 35. सेम ॲज इट इज. 2 आणि 4 6 6 आणि 3 9 9 5 45 म्हणजे येते. इथलंच एक सोडून बघूयात. 2 अधिक 4 अधिक 3 बरोबर किती येत आहेत 9 येत आहेत. त्याला गुणिले 5 पट करायला लागेल उत्तरे. तर असंच काढूयात. 3 अधिक 1 बरोबर प्रश्नचिन्ह आहे बरोबर 40 येत आहेत. हे 5 पट कधी होतील 8 गुणिले 5 8 पंचे 40 होतील. 4 अधिक 4 बरोबर 8 गुणिले 5 येतील. तर बघा इथे जी संख्या येणार आहे ती किती येईल 4. तर पर्याय 4 आहे का पाहूयात. तर पर्याय क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 45 91 39 42 41 11 92 88 16 25 या संख्या मालिकेत प्रत्येक संख्येतील एकक व दशक स्थानी असलेल्या अंकांचा गुणाकार वर्गसंख्या येते. अंकांचा गुणाकार वर्गसंख्या येते. अशा एकूण किती संख्या आहे तर 45. 4 आणि 5चा गुणाकार 4 पंचे 20 येत आहेत. त्याच्यानंतर 9 आणि 1चा गुणाकार 9च येतो. 3 9 27 येत आहेत. 4 2 8 येत आहेत पुढच्या संख्येचे. त्याच्यानंतर 1 1 1 1च येते. सॉरी 1 राहिलेला आहे. 4 1 4 1 1 1 9 2 18 येतील. त्याच्यानंतर 8 8 64 येतील आणि लास्ट 5 2 10 येतील. तर अशा प्रकारे मी एकक आणि दशक म्हणजे एकक आणि दशक या संख्यांचा गुणाकार करून संख्या आणलेल्या आहेत. तर याच्यातले वर्ग शोधून काढायचे. तर वर्ग बघूयात आपण. पहिला 1, त्याच्यानंतर 2चा वर्ग 4 2, 1चा वर्ग 1 3 64. 1 2 3 आणि 4 ह्या संख्या येतील. तर पर्याय क्रमांक बघूयात. पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 ही संख्या आहे. पुढे बघूयात आपण. वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 63 आहे व त्यांच्या वयातील फरक 27 आहे. तर वडिलांचे 5 वर्षानंतरचे वय किती. तरी वडिलांचं आणि मुलाचं वय जे आहे ते वडील जे आहेत ते त्यांचं वय जे आहे आपण ते X मानू आणि मुलगा जो आहे मुलगा याचं जे वय आहे ते आपण Y मानू.
वडील आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज जी आहे ती आहे x अधिक y बरोबर 63 आणि त्यांच्या वयातील फरक x वजा y बरोबर 27 आहे. तसं मानते मी. खाली बघा, यांची वजाबाकी करून घेऊयात. वजाबाकी करताना तुम्हाला बेरीज करून घेऊयात याची. दिलेल्या समीकरणाची पहिलं हे समीकरण जे आहे ते 1 आणि दुसरं समीकरण जे आहे त्यांची बेरीज करून y आणि y दोन्ही जातील, 2x राहतील. बेरीज केल्यानंतर 63 अधिक 27, 3 अधिक 7 0 येतील, हातचे 1 येतील, 6 7 8 आणि 9 90 येतील. x बरोबर 45 येईल. म्हणजे वडील जे आहेत त्याचे मुलाचे ते x बरोबर 45 वर्षाचे आहेत. सध्या 5 वर्षानंतर 45 अधिक 5 बरोबर 50 वर्ष येतील. किती? 50 वर्ष. तर पर्यायात बघूयात आपण, शोधूयात पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. त्याच्यानंतर पुढे बघूयात आपण. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे पर्यायातून शोधा. आकृती काढून घ्या. गोल आहे, मध्ये सेंटरला एक बिंदू आहे. तर आरशामध्ये ती आकृती कशी दिसते पाहूयात आपण. डावी बाजू उजवी आणि उजवी बाजू डावी दिसते. वर हात केलेला आहे आणि एक छोटासा खाली दांडी एक आहे. तर ही आकृती जिथे दिसतीये ती शोधूयात आपण. पर्याय केस आहेत, पण मात्र हात इथे चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय क्रमांक 2 मध्ये हे बरोबर आहे वरचं, पण खाली मात्र चुकीचं आहे, कारण याचा पाय खाली दिसतोय या आकृतीमध्ये. सेम ॲज इट इज बरोबर आहे, पण इथे दांडी काढलेली आहे, याला नाहीये. पर्याय क्रमांक 4 बघा, आकृती सेम दिसतीये ही आणि ही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला काही बुद्धिमत्तेची उदाहरणं जी आहेत ती सोडवलेली आहेत मी. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.